तर शाहू महाराजांनी 2 आघाड्यांना भवितव्य असल्याचं सांगितलं, तर तुपकरांनी सुद्धा तिसऱ्या आघाडीच्या भूमिकेचं स्वागत केलंय. पाहूयात त्यांनी काय म्हटलंय. 2 मुख्य आघाड्या आणि आहेतच, एक आपली महाविकास आणि युती. आणखीन जास्तीत जास्त प्रश्न त्या दोघांमध्ये सुटण्याची शक्यता आहे आणि तिसऱ्या आघाडीचाही जर झालीच तशी काही, त्याचा उपयोग कदाचित होईल की एक तिसरा पर्याय या महाराष्ट्रामध्ये उभा झाला पाहिजे, जेणेकरून प्रस्थापित पक्षांवरचा विश्वास लोकांचा आता उडालेला आहे. लोक एका चांगल्या पर्यायाच्या शोधात आहे. तर हे जे छोट्या छोट्या पॉकेटमध्ये काम करणारे सगळे लोक आहेत, बच्चूभाऊ आहेत, ते संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांशी बोलले, अशा अनेक लोक आहेत. शेतकरी चळवळीतल्या महाराष्ट्रातल्या विविध क्षेत्रात विविध भागात काम करणाऱ्या नेत्यांची एक पुण्यामध्ये या आठवड्याभरामध्ये बैठक घेणार आहे.